0. नामदेव ढसाळ कॉलनीतली जयंती आजपर्यंत अनेकदा अनुभवली आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना मनापासून क्रांतिकारी जय भीम. कारण आज आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. त्यानिमित्तच खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या एरियामध्ये, आपल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये. तर चला, मी आत्ता फ्रेशअप वगैरे झालो आहे आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये मिरवणूक येईल, जी की सालाबादप्रमाणे ठरलेलीच असते. तर आता एक संध्याकाळी अजून एक मिरवणूक असते, जी 14 एप्रिल जे आयोजक असतात त्यांचीसुद्धा, आणि आत्ता एक मिरवणूक येते आणि मे बी 7 नंबर गल्लीची असावी. सो चला, आता मी पटापट फ्रेशअप झालो आहे आणि मला आज आपल्याला गाडी पण धुवायची आणि आज बरेचशी कामं आहेत. सो चला, आता मी जातो मिरवणुकीच्या इकडे. त्याआधीच तुम्हाला आजूबाजूला जी काही रोषणाई आहे, आजूबाजूला जे काही डेकोरेशन आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी दाखवतो. चला बघूया. सगळ्यात आधी तुम्हाला दाखवतो आपल्या कॉलनीचा हा मेन मुख्य द्वार, काय म्हणू शकतो आपण, मेन गेट बोलू शकतो. तर सालाबादप्रमाणे याही वर्षी खूप असा भव्य दिव्य गेट उभारला आहे आणि आयोजक आहेत दीक्षाभूमी मित्र मंडळ. सो त्यानंतर संध्याकाळी रात्री कार्यक्रम देखील होता. मोठा असा पुतळा बाबासाहेबांचा इथे उभारला होता आणि खूप चांगलं डेकोरेशन होतं आणि खूप चांगली ओपनिंग झाली बाय द वे. त्यानंतर तुम्ही बघताय की आतमध्ये अशी खूप सारी अशी लाईटिंग वगैरे संध्याकाळी दाखवेलच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर आता एक तुम्हाला झूम आऊट करतो, जिथे तुम्हाला दिसत आहे की मिरवणूक येते. ठीक आहे, तर आता आपण जाणार आहोत मिरवणुकीमध्ये आणि बघूया कसं काय काय होतं आहे. त्यानंतर तुम्ही बघता ही सगळी तयारी वगैरे चालू आहे, बॅनर वगैरे सगळं. आणि ओव्हरऑल हा सेटअप वगैरे पण संध्याकाळी होता, जो की संध्याकाळी लागेलच, तुम्हाला दाखवेलच मी. दर्शन घेऊ. किती सुंदर पुतळा आहे बाबासाहेबांचा. आज आपल्या कॉलनीमध्ये भव्य दिव्य मिरवणूक येते, बरोबर आहे. आज तुम्ही मजा करणार की नाही? मस्त मजा करणार, नाचणार की नाही? नाचणार. चला एकदा मोठ्याने बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. सगळ्यांना जय भीम. जय भीम. चला, आता आपण मस्तपैकी मिरवणुकीमध्ये जाऊया हा. आणि एन्जॉय करूया. तुम्ही नाचणार की नाही संध्याकाळी? नाचणार. नाचायचं, हळू नाचायचं, ओके. धक्काबुक्की नाही करायची कोणाला. चला, आता आपण जाऊया मिरवणुकी, कारण मला असं वाटतंय ऑलमोस्ट जवळ आली आहे मिरवणूक. आणि नाही कोण नाही, कामावर बसणार आहे. चला, दीपक आलाय. अच्छा, 2 वाजेपर्यंत आम्हा असेल घरी, जाऊन बोलूया. बोलवायचं आहे का निलेश? 1:30 वाजता उठलो मस्तपैकी, कारण काल आमचा नाईट आउट होता, तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. आता थोड्याच वेळात मिरवणूक येईल. बघताय गाईस तुम्ही, सगळी मिरवणूक आपली वगैरे आली आहे. निले, तुझा चेहरा बघ निले, असं वाटतं तू अजून पण झोपेतेस. उठ आता, झोपेतून उठ, जरा फ्रेश हो. चला गाईस, मिरवणूक आली आहे, मला मिरवणूक दाखवतो. तर गाईज तुम्ही बघताय की खूप असं सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि छान असं वाटतं. बाबासाहेबांचं वृत्तपत्र आहे, जे की म्हणजे मुखनायक, तर त्याचा डेकोरेशन म्हणजे त्याचा देखावा केलेला आहे आणि किती सुंदर आहे जसं तुम्ही बघताय. आणि खूप भारी वाटतं आहे बघण्यासाठी, कारण एक चांगला काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न असतो, जसं तुम्ही बघताय. आणि लिटरली बाबासाहेबांनी ते असं एकदम काय बोलतो, प्रेस आपण बोलतो ते प्रेसिंग मशीन, त्याच्यावर असं हात वगैरे ठेवून असं डेडिकेटली छान वाटतं बघायला. थोडंसं ते हे झालं आहे, आय गेस नीट करतील ते. हां, आता करतातच. खाली कर, ते खाली कर, हा खाली कर. हां हां, आता मस्त वाटतं. तर बघायला पण खूप असं भारी वाटतं आहे. आणि सालाबादप्रमाणे ही मिरवणूक असते, जसं की चाललं आहे. आणि खूप भारी, म्हणजे सगळ्या मंडळाच्या वतीने खूप चांगला देखावा इथे दाखवण्यात येतो. आणि इथे संविधान सेवा संघ यांनी पण खूप चांगलं काम केलं आहे, की जेवढे कोणी आपले मिरवणुकीमध्ये येतात, जसं की आपण बोलतो सगळे असे हे येतात, मंडळं येतात, त्या मंडळात त्यांनी असं पाणी वाटप वगैरे खूप चांगलं आहे. असं खूप चांगला हे बघताय तुम्ही.
चला आता आपण थोडंसं पुढं जाऊया कारण त्या लोकांनी ऑर्गनाईज केली आहे काही गोष्ट, तर ती गोष्ट बघूया. संविधान सेवा संघाचे माझे मित्र किरण यांनी खूप चांगलं म्हणजे इथे हे ठेवलं आहे की प्रत्येक मंडळाला ते जिथे मिरवणूक येते तर त्यासाठी त्यांनी पाणी वाटप वगैरे ठेवलं. किरण आत्ता सध्या काय ठेवलं होतं आपण? रात्री काय ठेवलं होतं 3 एप्रिलला? पावभाजी ठेवलेली. रात्री पावभाजी होती. अच्छा. आणि आता आपण काय ठेवलं आहे? अच्छा, मँगो ज्यूस ठेवलं आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे जास्त ऊन आहे आणि प्रत्येक मंडळाचं हे लोक चांगलं स्वागत करतात, तर ते खूप चांगली गोष्ट आहे बाय द वे. आणि आता त्यांनी मँगो ज्यूस ठेवला कारण ऊन पण भरपूर आहे. तर किरण एक छोटासा मेसेज सांग की प्रत्येक मंडळाने भीम जयंतीमध्ये काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे सपोर्टिव्ह म्हणून. म्हणजे पाहिजे. बरोबर आहे, एक सपोर्ट केलं पाहिजे, कॉपरेट केलं पाहिजे. बरोबर आहे. दुपारचे 3 वाजलेत, भर उन्हामध्ये हा जल्लोष चालू आहे. आणि जसं तुम्ही बघताय की सगळा क्राऊड ना ऊन बघतंय ना काय बघतंय, आणि आपली कॉलनी एकदम अशी सजली आहे बघा 14 एप्रिलसाठी भीमोत्सव. आणि खूप भारी असं वाटतं, सगळीकडं असं भारी वातावरण आहे. आता थोड्याच वेळात फटाके वगैरे लावणार आहेत वाटतं.
नाच. बोल जय भीम, बोल जय भीम, जय भीम बोल, जोरात बोल, जय भीम. चला काही तर जरा जेवून घेऊया, कारण आता वाजले 4:30 आणि ऊन पण भरपूर बघतात, भरपूर ऊन आहे. पटकन जेवून घेऊ आणि मग जाऊ आपण शॉपिंगला. चला मस्तपैकी झालेले आहेत, आता 5:30 झालेत आणि आता सध्या आहोत निलेशच्या घरी. आणि निलेशची मम्मी आज बनवत आहेत मस्तपैकी पोळ्या. काय हो दाखवा, पुरण दाखवा. जयंतीनिमित्त आज काय काय बनवणार तुम्ही घरी सांगा. अरे वा मस्त किसलंय. सांग. पुरणपोळी इकडं बघा, कॅमेरा इकडे आहे. हा बोला. आणि भजी आणि खीर. खीर अच्छा. चला मस्तपैकी बनवा ना, आम्हाला खायला द्या. येणार चलो. ब्लॉग इन द हाऊस. चला घेतली काय, चावी घेतली. चलो माझी चप्पल साइड में चप्पल. काय करायचं, पहिले गाडी धुवायची का जाऊन येऊ आपण. पहिले कपडे घेऊन येऊ. पहिले गाडी धुया का कपडे घेऊन येऊ. पहिले कपडे घेऊया नंतर गाडी. ठीक आहे चल मग पहिलं कपडे घेऊन येऊन मग बघू गाडीचं. चला तर आता मी आणि दीपक निघालो आहोत थोडंसं शॉपिंग करायला, कारण काल रात्री आम्हाला काय असे पाहिजे तसे कपडे नाही भेटले. आता चेंबूरला आलो आम्ही आणि बघूया आता काय काय भेटते. तर इथं बंदोबस्त चांगलाच आहे. काहीतरी वाटप, जेवण वाटप वगैरे आहे. पुलाव वाटप आहे. बापरे गर्दी बघ, गर्दी आता वाढल. इथं बघ ना जरा सगळे वगैरे काही असं काय भेटतं का. मस्त वाटतं यार, मस्त वाटतं गार्डन. चारही बाजूनी फुलं आणि मस्तपैकी इथं लाइटिंग वगैरे पण आता संध्याकाळी लागेल. चल मग आता आपल्याला कुर्ल्याला वगैरे. चला तर कशी बशी माझी फायनली शॉपिंग उरकली आहे. आपण ही एक शॉल, कुठे गेली शॉल, पुढे गेली का. तर दीपकची बिचाराची शॉपिंग राहिली फक्त. फायनली दीपकला शर्ट घ्यायला आलो. मोबाईल चांगला आहे. साइज आएगा ना इसको. लागून बघू का. मागो बरोबर आपली शॉपिंग झाली आहे. फक्त आता आपल्याला याच्या खाली शूज घ्यायचे. मस्त गेले मित्रांनो. सध्या आता आपण आहोत आनंदनगरमध्ये, म्हणजेच आचार्य कॉलेजच्या जवळ. इथे पण खूप चांगली जयंती असते. जसं तुम्ही बघता इथे खूप मस्त त्यांनी डेकोरेट केलं आहे चारही बाजूला. भारी केले डेकोरेट. आता आपण चाललो आहोत नादमध्ये. जर नादमध्ये भावाला कपडे भेटले तर भाव कपडे घेईल, नाही तर मला वाटत नाही आता काय भावाला कपडे भेटतील. सगळीकडे आज चॉईस मिळली आहे, चॉईस नाही भेटणार आज चांगली. बघूया. चला आता फायनली आपण नाद कलेक्शनमध्ये आलेलो आहोत. बघू इथं काय भावाला भेटतंय का. अनफॉर्च्युनेटली वाईट इथे पण नाही भेटत आहे, म्हणून मला पण ऑप्शन नव्हतं भेटत, म्हणून मी पण एक डिसेंट ड्रेसिंग ठरवली आहे. तुम्हाला आम्ही पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन. इथे बघू आता इथे ऑप्शन पण नाही भेटत आहे काय अजून. दीपा वैतागला आता काय घेऊन काय नाही असं झालं. पण येतोय बघू. लेट्स सी काय होतं. A few moments later. आपण आलेलो आहोत आणि तयारी वगैरे करायची, कारण शॉपिंग करून दीपाला काही फायनली भेटत नव्हतं. कसं भेटलं गेलं सर. आता तयारी करतो, आंघोळ वगैरे करतो, तुम्हाला जायचं. A few moments later. भाई मी विसरलो की ब्लॉग चालू आहे. आम्ही घरातून भाई डायरेक्ट तयारी करून इकडे आलो. तर गाईज आमची सगळी गँग भेटली आहे. जय भीम सगळ्यांना.
आणि निल्या इथे आहे. आता फक्त मयूर येतोय आणि दीप्या ॲज ऑलवेज लेटच आहे. ॲज ऑलवेज दीप्या लेट आहे. तर आम्ही आता आलो आहोत गार्डनला आणि दर्शन वगैरे पुन्हा एकदा घेऊ. बघू कसं भेटतं कारण गर्दी असणार आहे. माझा लुक दाखव माझ्या व्ह्यूअर्सला. येस, हा आमचा ब्लॉगर. जयंतीनिमित्त मला सांगा, असं आडव्यामध्येच आपला ब्लॉग आहे ना, आडव्यामध्ये कसा माझा लुक वाटतोय जरा मला सांगा मस्तपैकी. जय भीम सगळ्यांना, जय भीम. गर्दी बघा गाईस, गर्दी आंबेडकर गार्डनला. बापरे तुफान गर्दी एकदम. सर्कल डबल झालंय आहे ना, डबल सर्कल झालंय गाईस. तुम्ही बघताय गर्दी आणि हा बॅनर बघा किती भारी आहे. काहीतरी युनिकच बघितलं मी यावर्षी. अशी लाइटिंग बिहाइंड द आहे बॅनरच्या, मस्त वाटते. कुठे आहे मयूर? मयूरची फॅमिली कुठे आहे? ड्रोन 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 पण उडतोय. क्या बात आहे, ड्रोन पण उडतोय. बापरे आतमध्ये जाण्याची गर्दी एवढी आहे आपल्याला लय. गर्दी वाढत चालली आहे. कार्यक्रमाने पोलिसांना सहकार्य करायचं आहे. मार्केटमधून बाहेर पडायचं आहे. आतमध्ये हे आणि चल पुढे चल. मयूर कुठे आहे? मला दिसला. हे बघ तो मयूर. दिसला दिसला दिसला. जय भीम जय भीम जय भीम सगळ्यांना. जय भीम जय भीम. मानाचा जय भीम तुम्हाला सुद्धा. तुम्ही सगळे ब्लॉगमध्ये आहात. जय भीम जय भीम. बरी ना ताई, कशी आहे? कशा आहात? जय भीम जय भीम तुम्हाला पण. प्रणाली आमचा ब्लॉग काढ. आता आम्ही पण आलो पाहिजे ब्लॉग. फोटो पण काढा तसे. ऐक ना, गर्दी वाढत चालली, ऑप्शन नाही. काय एकदा बनवा ना मग, ग्लासाने घासायची तर. गरम गरम वाटावं लागतं ते. मग बिचारीनी पुरणपोळी आणली आम्हाला जयंतीनिमित्त. घरामध्ये पोळ्या बनवल्यात. नीला तुझ्या घरात पण पोळ्या आहेत ना? सकाळी मी दाखवल्या. नीला पोळ्या, एक पोळी आण ना नीला, गरम गरम. ही पण गरमच आहे, झाली का? मग काढ ना. तिला भूक का वाढले झाकण्याला? थंड व्हायला आहे. मम्मीने काहीतरी करण्यासाठी पाठवलं. खोल तरी तिला. अरे वा वा वा. बिचारीनी थँक्यू नीलम पोळी आणल्याबद्दल. आता बघू कशी टेस्ट आहे पोळीची. आपा एकदम मस्त दूध बाय. तुम्हाला आवाज येईल की नाही मला माहीत नाही, पण आता हा सगळा सेटअप तुम्ही बघताय सगळा चालू झाला आहे. मी तुम्हाला सकाळी तसं सांगितलं होतं. आणि ढसाळची टीम येणार आहे आपल्या कॉलनीमध्ये. ते आता फटाकडे वगैरे लावतील सगळेजण.
दीक्षाभूमी सामाजिक सेवा संघ यांची ही मिरवणूक आहे. आय नो मला खूप मोठ्याने बोलावं लागतं आहे कारण आवाज भरपूर जास्त आहे सगळीकडे, त्यामुळे खूप चांगलं डेकोरेशन आहे. जसं तुम्ही बघताय चारही बाजूने सगळे बाबांचे फोटो आहेत आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत आणि बाबासाहेबांची सिग्नेचर जसं तुम्ही बघताय आणि खूप सुंदर अशी गाडी केली आहे. बाबासाहेबांची सिग्नेचर आणि निलेश पण इथे व्हिडिओ काढतोय. जसं तुम्ही बघताय गाईज की खूप चांगला देखावा आहे, खूप चांगलं डेकोरेशन आहे. बाया फोटो काढ फोटो काढ फोटो काढ तिथं फोटो काढ ना फोटो काढ ना. दरवर्षीप्रमाणे हे मंडळ करत असतं आणि खूप चांगला देखावा केला आहे. भारी यार, खूप भारी मस्त केलं आहे. आपल्या या मुद्रा राजमुद्रा आणि ठिकाणी मल्लिका नामदेव ढसाळ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करावं. बंधू जय भीम. समाज असा शांतपणे सगळं ऐकतोय हे मला पटत नाहीये. समाजाने नाचत आणि वाचत दोन्ही पद्धतीने जयंती केली पाहिजे. त्याच्यामुळे मी आता एक विनंती करणार आहे, भावा VIP गाणं झालं पाहिजे. अरे जयंती जोरात करायची की नाही, मग आवाज पाहिजे आवाज. खरं तर आज आपल्या बाबांचा जन्मदिवस, आपल्या बाबांची जयंती, आणि या दिवशी कोणीही दोन शब्द बोलणं चूकच आहे. ज्या माणसाने भारताचं संविधान लिहिलंय, जगाला समानतेचा धडा दिलाय, त्याच्या जयंतीच्या दिवशी आपल्यासारख्या माणसाने बोलणं चूक. पण एवढं नक्की सांगेल, बाबा आज तुम्ही नसतात तर आम्ही नसतो. सिद्धार्थ कॉलनीतली जयंती आजपर्यंत अनेकदा अनुभवली आहे. राहणारा विक्रोळीचा आहे, त्यामुळे विक्रोळी जयंती सुरू करून सिद्धार्थ कॉलनीपर्यंत यायचं, इथून पुढे वरळीला जायचं, चैत्यभूमीला जायचं, जयंती साजरी करत राहायची. 13 तारखेच्या रात्री 10 वाजताची सुरू व्हायची, ती 14 तारखेच्या 2 वाजेपर्यंत रात्रीच्या जयंती साजरीच करायची. आजही तेच करतोय. शूटिंग करून आलोय पण जयंती साजरी करतो. विक्रोळीला जाऊन आलो, आता चेंबूरमध्ये आलो, आता इथून परत वरळीला जाणार. पण हे काय, मगाशी गाणं यासाठी लावायला सांगितलं. मध्यंतरी बरेच जण विचारत होते इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, नाचून साजरी करायची का वाचून साजरी करायची. सगळे विचारत होते काय करायचं, नाचून करायची वाचून करायची. भावांनो, आमचा समाज 364 दिवस वाचतो आणि माझ्या बाबाच्या जयंतीला नाचतो.
तुम्ही सगळे आज इथे जमलेले आहात. अत्यंत महत्वाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी, सोन्याचा दिवस आहे हा. आपण जसे सगळे प्रेरित झालोय ना, आपण जसे सगळे आपल्या बाबासाहेबांचा वारसा, त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, त्यांनी आपल्याला जो मार्ग दिलाय तो धरून आपण जसे आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतोय, तसाच आणखीन एक महत्वाचा माणूस ज्याने बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला, त्यांचे आदर्श घेतले आणि समाजाला एक नवीन दिशा दिली, ते म्हणजे नामदेव ढसाळ. आणि आज आमची ही संपूर्ण टीम, संजय सर, वरुणा मॅम, मल्लिका मॅम, आमची संपूर्ण टीम, स्मिताताई, गौरी, सगळ्यांचं इथे आम्ही स्वागत करतो यासाठी की आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, सिद्धार्थ कॉलनीच्या साक्षीने, मी म्हणेन हा महाराष्ट्राचा महासिनेमा आहे ढसाळ नावाचा, त्याचं पोस्टर लॉन्च, पोस्टर अनावरण आज इथे होणार आहे. इथे आम्हाला सगळ्यांना बोलवलं, प्रेम दिलं, जय भीम ही साथ घातली, कारण हे फक्त घोषवाक्य नाही, ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे, ही समतेची फुंकर आहे. आणि या समतेच्या फुंकरी सोबत तुम्ही आम्हा सगळ्यांना जो सन्मान दिला त्यासाठी आम्ही सगळे तुमचे खूप खूप आभारी आहोत. असंच वाचत राहूया, नाचत राहूया आणि बाबासाहेबांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून पुढे घेत जाऊया. जय भीम, जय भीम. मित्र, जोरदार टाळ्या शिट्ट्या झाल्या पाहिजे. ढसाळ चित्रपटाच्या पोस्टरचं लॉन्च या ठिकाणी होत आहे. जोरदार या ठिकाणी घोषणा आपण झाल्या पाहिजे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय काढतोय यार पोस्टर. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. आवाज आवाज सिद्धार्थ कॉलनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती जळतात. स्टेजवर उभा आहे. स्टेजवर उभा आणि याचा अभ्यास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंतेचे हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरातून. सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरातून. रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी. ती पहा रे, ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झाली आहे. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली आहे. रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यांनो, आता या शहराला आग लावत चला. आता या शहराला आग लावत चला. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद ललित. मित्रांनो, नामदेव ढसाळ म्हणायचे, सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकाचा प्रवास केला. नामदेव ढसाळ, मला नामदेव ढसाळांची भूमिका करायला मिळाली याचा मला अभिमान आहे. मी वरुणा राणा मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यात नामदेव ढसाळांना बघितलं. नामदेव ढसाळ आयुष्यभर अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात निडरपणे उभे राहिले. तेवढ्याच ताकदीने त्यांनी लिखाण सुद्धा केलं. त्यांच्या चळवळीतून दलित पॅंथर सारखी संघटना उभी राहिली.
त्यांनी ज्या ऊर्जेने समाजासाठी काम केलं त्याच ऊर्जेने तुम्ही आमच्या सिनेमाला साथ द्याल अशी आशा करतो. सर्वांना जयंतीच्या सदिच्छा. जय भीम, जय भारत. मित्रांनो, नामदेव ढसाळ म्हणायचे सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकाचा प्रवास केला. आता अंधार यात्रा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांना जय भीम. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन. एक माणूस ज्याला समाजाने अस्पृश्य म्हटलं त्याच माणसाने पुढे जाऊन भारताचं संविधान लिहिलं. याच्यापेक्षा मोठी घटना होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलं. बाबासाहेब सर्वांचे आहेत. लाखो करोडो माणसांचं आयुष्य त्यांनी घडवलं. त्यांचा संघर्ष, त्यांची विचारधारा पुढे चालू ठेवण्याचं काम अनेकांनी केलं आणि त्यातलंच एक नाव म्हणजे विद्रोही वादळ नामदेव ढसाळ. मला नामदेव ढसाळांची भूमिका करायला मिळाली याचा मला अभिमान आहे. मी वरुणा राणा मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यात नामदेव ढसाळांना बघितलं. नामदेव ढसाळ आयुष्यभर अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात निडरपणे उभे राहिले. तेवढ्याच ताकदीने त्यांनी लिखाण सुद्धा केलं. त्यांच्या चळवळीतून भाई एक नंबर दिसतो यार. अर्धा तास आहे केवळ नाचायला. आता नृत्याचा फक्त मजा घ्यायची. दादा तुला खूप सारं प्रेम, खूप सारं प्रेम. थँक्यू. भाई बघ आलो असतो आपण तर बरं झालं. आहे ना, काय बोलतो भाई? अथर्व पण आहे. अथर्व पण आहे. मित्रांनो, आम्हाला ही एक्साइटमेंट ह्या करीत आहे कारण ललित आतमध्ये आणि आम्ही व्हॅनिटीच्या बाहेर उभं आहे. बघू, होपफुली जर झालं भेटतं तर लय बरोबर आहे. गर्दी बघ ना भाई. सगळेच ऑलमोस्ट थांबलेत सगळे. कोण चाललेत? अच्छा, पृथ्वी प्रताप चालले. हा यार, तो आहे तसा माणूस. लगेच दिसले असते. काय पोस्टरचं ओपनिंग झालंय काय ना. तू वाटलं ना, मला पण नाही वाटलं तो असेल म्हणून. मला वाटलं पृथ्वी प्रताप आहे. काय पृथ्वी प्रताप हां, मस्त वाटतं पोस्टर, भारी वाटतं. आणि हां चल बाय, चलो बाय. चला फायनली शो बंद झालेला आहे आणि 12 वाजता सगळ्यांनी दिलीच होती नोटीस बंद होणार म्हणून पोलिसांनी. सो फायनली शो बंद झाला. 12 वाजता बरोबर नोटीस होती बंद होणार म्हणजे होणार. जबरदस्त वाटतं. फायनली घरी आलो. मयूर आला आहे आणि ऑलमोस्ट सगळा प्रोग्राम संपला आता कारण DJ 12 वाजले होते ऑलमोस्ट. तुम्ही बघताय 12:30 झालेत आणि DJ बंद झाला त्यामुळे सगळेच आता शटडाऊन. आणि सगळीच जण बाबा आवाज हे करा, आवाज कमी करा किंवा हे करा. तर सगळा DJ वगैरे बंद झाला कारण तशी लिगल नोटीस होती की 11:55 पर्यंत तुम्ही DJ वाजवू शकता.
आणि त्यामुळे मग सगळे पोलिस आले आणि सगळ्या गोष्टी मग सगळंच पॅकअप झालं. तर अशी काही होती आपली ही 14 एप्रिल 2026ची सिद्धार्थ कॉलनीची सार्वजनिक महोत्सव असतो हा. तर असा काही होता जो मी तुमच्याबरोबर जेवढं सकाळपासून मला जमलं शेअर करायला तसं मी सगळं शेअर केलं. आणि आपल्या कॉलनीमध्ये म्हणजे असे खूप नामांकित 2-3 सेलिब्रिटीज आले होते आणि त्यांचा ढसाळ मूवी येतो बाय द वे. तर त्या निमित्ताने त्यांनी प्रमोशन केलं त्यांचं आणि खूप चांगलं बॅनर वगैरे आहे ना माया. आपण त्या बॅनरला तर नाहीच ओळखलं की ढसाळ म्हणून त्या याच्यामध्ये ललित प्रभाकर असेल. तर तो एक म्हणजे आमच्यासाठी वेगळा एक स्ट्रेंज होता की ललितने ही भूमिका केली. तर त्याला नाही भेटलं अनफॉर्च्युनेटली. लेट्स सी. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.